भरपूर कैऱ्या आणल्या, 1.5 किलो कैऱ्या आहेत. त्यातले मी अर्ध्या सोलून किसून मस्तपैकी त्याचं लोणचं. हा किस अर्धा किलोचा आहे आणि मी केलेला आहे. कढईमध्ये तूप घालत आहे, जास्त नाही, चवीपुरतं तूप. का घालावं? का पचण्यात पण छान वाटतं. आणि गूळ घालत आहे. हे मी जवळजवळ 1/2 किलो गूळ घालत आहे. खडी साखरही वापरणार आहे. मला म्हणजे थंडावा पण खडी साखरेमुळे थंडावा पण जवळजवळ 100 ग्रॅम होईल. मी अख्खंच घालते, कारण का 100 ग्रॅम होईल एवढी मी खडी साखर घातली. कारण का खडी साखरेला सुद्धा पाणी सुटतं आणि ती विरघळल्यामुळे छान चवी लागते. फोडून घेण्याची ऐवजी मी अशी करते. त्यात कसं ह्या पाकामध्ये चांगलं मस्तपैकी आंबा फुलून येतो. आंब्याच्या परती बघा जवळजवळ संपूर्ण गूळ आणि थोडीशी खडी साखर विरघळत आलेली आहे. मी ह्यात हा आंब्याचा कीस घालत आहे. ह्याने काय होतं, हे आपण किसलेला कीस असतो ना, ह्या प्रत्येक तारीमध्ये गूळ आणि खडीसाखरेचा रस एकदम मस्तपैकी मुरला जातो आणि ते प्रत्येक तार अशी खायला खूप सुंदर वाटते. आणि कैऱ्या कच्च्या असल्यामुळे थोडंसं कैऱ्यांमध्ये सुद्धा पाणी असतं. पाणी सुटतं त्यांना हे करताना, मग त्यामुळे पण त्या चांगल्या शिजल्या जातात. आता ह्यावर मी एक हार्डली 5 मिनिट 2-3 मिनटं झाकण देऊन यांना चांगलं शिजून घेतात. बघा आत्ताच बघा कच्चा मस्तपैकी हे बघा आहे ना, कलरसुद्धा आलेला आहे मस्त. बघा छान वाटत ना. तर यात वेलची, सुंठ आणि बडीशेप, दोन चमचे 2 टेबलस्पून थोडं घातलं. बडीशेपने थंडावा राहतो आणि सुंठणे जी खवखवी असते घशाला, काही वेळेला कैरी जरा खवखवी असते, कधी चीक वगैरे लागलेलं असतं, तर मग तो खवखवेपणा खाताना येत नाही. जिरे पावडर, आणि हे मी चवीपुरता. जास्त नाही वापरणार आहे मी थोडंच वापरलं आहे चवीपुरतं, त्यांना चव येण्यासाठी. आता पुन्हा ह्याला चांगलं अजून शिजून घ्यायचं आहे. मस्त झालं आहे, त्याचा आवाज येतो आहे म्हणजे पाणी ह्याच्यातलं संपूर्ण सोक झालेलं आहे.